चाटसाठी पुदिन्याची हिरवी चटणी आपण इथे बनवून घेतोय. त्यासाठी मी इथे 3-4 लसूण पाकळ्या घ्यायच्या आहे. छोटे छोटे 3-4 आल्याचे तुकडे घ्यायचे आणि फक्त इथे 3 किंवा 4 अशा छोट्या छोट्या हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे. पुदिना आपल्याला इथे घ्यायचा आहे. आता पुदिन्याची जरी आपण चटणी बनवत असलो तरी जेवढा तुम्ही पुदिना घेणार आहे तेवढेच कोथिंबीर आपल्याला इथे घ्यायची. म्हणजे पुदिन्याचं आणि कोथिंबीरचं जे प्रमाण आहे ते इथे सारखं ठेवायचं आहे. त्यानंतर 1 चमचा मीठ घालायचे, 1 चमचा साखर घालायचे आणि अर्धा लिंबू आपल्याला पिळून यामध्ये घालायचे. थोडंसं पाणी घालायचे, थंड पाणी घाला किंवा बर्फाचे खडे यामध्ये घाला आणि थंड पाणीसुद्धा घाला. ज्यामुळे काय होतं, चटणी जी आहे ना ती आपली काळपट होत नाही आहे थंड. कारण पुदिन्याला एकदा पुदिना आणि कोथिंबीर गरमपणा त्याला लागला की ती काळपट पडते. म्हणून थंड याच्यामध्ये पाण्यामध्ये चटणी आपल्याला मिक्सरला बारीक अशी वाटून घ्यायची, पण जास्तही घालायचं नाही. तर या पद्धतीने आपल्याला घट्ट ठेवायची. तर इथे तुम्ही बघू शकता, आपण चाटसाठी तुम्ही ही चटणी कोणताही चाटचा पदार्थ बनवणार असाल तर आवर्जून तुम्ही या पद्धतीने पुदिन्याची चटणी बनवू शकता. रेसिपी तुम्हाला आवडली असेल, चटणी आवडली असेल, लाईक करा, शेअर करा आणि तुम्हीसुद्धा या पद्धतीने झटपट अशी ही चटणी बनवू शकता. परत एकदा अशा चाटच्या चटणीसोबत आपण भेटणार आहे. तोपर्यंत बाय बाय.